सकाराम म्हणून जर हाक मारली, शब्दाला पूर्ण राम होत नाही, सकाराम शब्दाला पूर्ण राम होत नाही, तोपर्यंत तिकडनं सकाराम होत येतो. तुम्ही प्रयत्न करून बघा, केलेलं वाया जात नाही. केल्याने होत आहे आधी केले पाहिजे. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, न करणाऱ्याला अवघड आहे, करणाऱ्याला सगळ्यांपेक्षा सोपी. हाकेसर शिवडी सकारामाला हाक मारली, त्या शब्दाला पूर्ण विराम होत नाही, तोपर्यंत होत येतो. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. गायनाचे बुडे आपुलिया छंद गायन एके ठिकाणी आमचे महाराज असं 2-4 दृष्टांतानं पटवून देतात. तुम्ही फक्त हाक मारा. माझ्या शेपरीनं हाक मारली, इकडनं न जाता लक्ष्मणाला सांगतात, ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्यानं जाऊया. का हो, माझी कोणीतरी वाट बघते. उचेष्ट ते फडे खाय बिल्लणीची आवडी तयाची मोठी देवा. अर्जुनाचे घोडे धुतल्यानंतर संकटे बहुत निवारी. असं सुंदर एक अभंग आहे महाराजांचा, तुकोबारायांचा अभंग आहे. उंचनीच काही लिहिले भगवंती भक्ती देखुनिया. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे माळ्या सावत्यास नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. असा पूर्ण तो एक अभंग आहे. तुम्ही फक्त हाक मारायचा, मागे पुढे उभा राहा. प्रारब्ध कोणाच्या बापाकडनं टाळू शकत नाही. परमेश्वराची केलेली भक्ती वाया जात नाही, वाट सापडते. विठाराय नक्की केलेलं वाया जात नाही. नाममंत्र जप कोटी जाईल. दृष्टांत गुण गायना आवडी, बस तो मज व्हावा, तो मज व्हावा. सुदामा ब्राह्मण दुखी दरिद्री केला. सुदामा ब्राह्मणासाठी धावून येणारा भगवान परमात्मा आज ही गोष्ट तशीच आहे. फक्त नामधारकानं चालत राहायचं, ते काम करत राहायचं. हळू 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 धाडे 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 न लगे. तिसरी ओढ काय, न लगे मुक्ती. नामाची जर आवड लागली, नामाची जर आवड लागली बर का, नामधारकासाठी नामच देव आहे. नामाची आवडी तोची जाणते. नामाची
प्रकरणामध्ये आल्यानंतर चांगल्या माणसाची गरज आहे. जीवन जगायला सोपं जातं. जीवनामध्ये जर चांगला माणूस नसेल तर जीवन जगायला अवघड जातं. संत संग दे सदा. सद्गुरूच्या पाया व्यतिरिक्त नामधारकाला सगळ्या जगामध्ये शून्य दिसतं. माझ्या हातामध्ये हा एक बाजरीचा दाणा आहे बघा, बाजरीचा दाणा. या बाजरीच्या दाण्यामध्ये एवढं मोठं दसकट आहे. 3.5 फुटाचं ताट आहे, 8-10 पानं आहेत, 1 फुटाचं कणीस देखील आहे. त्याच्यामध्ये आजपाव बाजरी आहे आणि पावशेरवर भुसा आहे. या सगळ्या गोष्टी एवढ्याशा दाण्यामध्ये आहेत. पण शहाण्या माणसाला भेटल्याशिवाय महत्व आपणाला कळणार नाही. एवढं ध्यानात ठेवा. न लगे मुक्ती धन संपदा, याला कारण जीवनामध्ये चांगला माणूस. पायारूच्या गुन्हे पडले ठाऊक. आहे बघा, एक आधोलीभर तांदूळ आणि एक आधोलीभर नदीतली बारीक वाळू. कालगतीनं झडप घातली, थोडं वाकडं तिकडं झालं म्हणून मिक्सपणाला आलं. का नको? काही वासनेनं झडप घातली म्हणून या बाया, हे माणसं, हा बुवा, हे टाळकरी. नाहीतर तसं काय नाही. जिसकी उसकी तेग सबकी निशाणी एक. परंतु काही कालगतीनं झडप घातल्यामुळे थोडंसं संमिश्रण झालेलं आहे. ऐका जरा, तिसऱ्या ओढीवर आपण आलो. 2-5 मिनिटांना मी तुमची रजा घेणार आहे. कालगतीनं झडप घातली म्हणून एक आधोलीभर तांदूळ आणि एक आधोलीभर नदीतली बारीक वाळू अशी मिक्स झाली. आणि मिक्स झाल्यामुळं आता ते चौथीभर झालं, म्हणजे पायलीभर झालं. आता कुठं न्यायची ही तक्रार? एखाद्या मिशीवाल्या पाहुण्याला जर सांगितलं, काका 1000 रुपये तुम्हाला देतो, 1 तासभराची मुदत पण देतो आणि एवढं वेगळं वेगळं करून दाखवा. वेगळं करून दाखवून का देऊ? तुझ्या 1000 रुपये पण घे आणि तू पण चालायला नको, मला टेन्शन देऊ. आहे ना? एखाद्या माणसाला 1000 रुपये दिलेत आणि 1 तासभर मुदत देतो, ते बरं वेगळं करून मान्य करण नाही मान्य करणार. संत संगती सदा. मग तुम्ही असं करा, चांगल्या माणसाच्या सहवासामध्ये जा. मग चांगला माणूस म्हणजे काही शिंगडा राहतच का रे भाऊ? चांगला माणूस म्हणजे शेपट्या राहतेस का? चांगला माणूस गोरा गोंटा उचा पुरा तागडा, त्याला चांगला माणूस म्हणतस का? मग चांगला माणूस म्हणजे सावट शिकेल जो रासतो, चांगला रास का? त्या पाय मग त्या तुडका घालिलेस आणि असं कंबरला असं पेलटा लायले, असं टाय लावस, ते चांगला माणूस म्हणतस का? मग त्यांनी बंगला गाडी हवालेली, ते चांगला म्हणतात का? गाडी मोटरवाला चांगला रास का? मग चांगला म्हणजे नेमका कोण? चांगला. चांगला ज्याला सावटा अभ्यास त्याला चांगला म्हणतस का? जो भ्रमिष्ट करी टाकस त्याला चांगला म्हणतस का? जो टाय रमई बाहेर काढस त्याला चांगला म्हणत? जो काढणारा जोर असतो चांगला का काढणारा चांगला? आदमी आदमी का बोर्ड है, लेकिन जो आदमी है उसका दुष्काळ आहे. संत संगत येईल सदा. एकदा आमचे कबीर साहेब आणि दिवसा 12 वाजता हातामध्ये कंदील घेऊन आणि बाजारपेठेमध्ये आले. तुमच्या चलथांच्या बाजारपेठमध्ये दिवसा 12 वाजता कंदील लावून असं उडकत होते. तुमच्यासारखा एक शहाणा माणूस महाराजांच्या पुढे गेला. माणूस दिसायला चांगला दिसतो, अपडेट दिसतो, युनिफॉर्म मध्ये दिसतो, शिकलेला दिसतो, सवरलेला दिसतो आणि असा बावलट आणि दिवसा कंदील लावून काय बघतो? तुमच्यासारखा पाहुणा जोड गेला आणि विचारलं महाराजांना. महाराज म्हणला नमस्कार. म्हणला नमस्कार दादा. का हो दिवसा ढवळा तुम्ही कंदील लावून काय शोधता? त्यावेळेला कबीर साहेब सांगतात, ऐका जरा. कबीर साहेब सांगतात, मी माणूस बघतो. माणूस 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 शोधतो. म्हणला माणूस शोधतो. मग या दादाने सांगितलं, महाराज ही तर बाजाराची पेठ आहे, एकमेकांना माणसं धडकून राहिली, इथं चालायला जागा नाही, मग हे कोण आहेत? त्यावेळेला आमचे कबीर साहेब म्हणतात, ऐका जरा. कबीर साहेब म्हणतात, हे दिसायला माणसं आहेत, मी असणारा माणूस शोधतो. जरा माणसात मिळून
दिसायला माणसं आहे, मी असणारा माणूस होता, असणाऱ्यांमध्ये फक्त लाखात एखादाच असतो. दिसणारे पायलीचे 50 दमडीचे सोडा. बरोबर. एखाद्या ताईकडे जावा, दिसायला मजेत माणसं, ऊत आला, पण असणारे माणसं किती. बहु अवघड गोष्ट आहे. अब्जावधी जन्माचं सुकृत चांगलं असेल म्हणून तुम्ही आपण सगळेजण इकडं आलो मित्रो. अरे श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद म्हणजे दत्तगुरूचं नाव आहे. नका नावाचा जप करू मग बरं गड्या. पण श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा, श्रीपाद बाबा म्हणता केलं तरी तुमचा उत्तर होईल. तुका म्हणे पापे जातील संत, एखाद्या माय माऊलीकडे जावा, नका 1000 रुपये देऊ, तुझ्याकडे राहू दे, बैस इथं बैस, या खडकावर बैस, 10 मिनिटाच्या आत मी फैसला करून दाखवते. मला माणूस द्या, मला एखादा माणूस द्या. अहो मला माणूस द्या, एखादा माणूस द्या, त्या माणसाची गरज आहे मला. श्रीपाद बाबा मला एखादा माणूस द्या, त्याच्या आधारानं मला जीवन जगता येईल, मला माणूस द्या. संततीच्या पलटे नाही जुग गया अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत की संत. सद्गुरुनाथ महाराज कोणता म्हणा भरत बापू महाराज. मेल्यावर दगडाला काय शेंदूर लावताय, फोटोला काय हार घालताय. जिवंतपणे भरत बापू महाराज. अरे तुम्हाला सगळे काढणारे भेटतील, काढणारा हा लाखामध्ये एखादा पट्ट्या. ज्ञानाचा पर्यंत आपण आलो. आता कीर्तन सोडतोय आपलं. भोपार तुम्हाला
आहे, दांडगाईचा नाही. नाही तुका म्हणे निर्णो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पाहिजे. परमार्थ हा दांडगाईचा विषय नसून हा एक युक्तीचा विषय आहे आणि ती युक्ती फक्त सद्गुरुनाथांना माहित आहे, अन्यथा कोणालाही नाही. धरीला पंढरीचा चोर पायानं नाही हातानं नाही, तो विषय आहे श्वासाचा. आणि जे महत्व आहे, जी टेक्निक आहे ती आपल्याला सद्गुरू समजून सांगतात. बसा आता या दगडावर बसा, या खडकावर बसा, 1000 रुपये तुम्हाला तुमच्याकडे राहू द्या आणि 15-20 मिनिटाच्या आत मी फैसला करून दाखवते. संत सज्जनांनी घेतली प्रसिद्धी, अवघड नाही. तैसे नव्हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती, अजप अजपणे उलट प्राण. मी तर म्हणतो कुठे पण एखाद्याला पैसे देऊन सांगा की मला तिथपर्यंत न्या. तुम्ही त्यांच्याच माडी घाला, आमची मुस्कुटाही बघायला येऊ नका. आमची विनंती तुम्हाला, आम्हाला काही इलेक्शन लढवायचं नाही मित्रो. आम्ही श्रीपाद रामदास बाबाचे पाईक आहोत, आम्ही त्यांचे सेवक आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक दिवस या जगाचा बाकी नक्की निरोप घेणार आहोत. बसा या खडकावर बसा. बसला बिचारा, त्या माईनं एवढं पोगुणं आणलं, पोगुणं, आणि एवढं पोगुणं आणलं, गच्च पाण्यानं भरलं आणि भरल्यानंतर हे गबाड त्याच्यामध्ये उपसून दिलं. एक पायलीवर होतं ना ते, हे गबाड त्याच्यामध्ये उपसून दिलं आणि उपसून दिल्यानंतर एक आत्रात काडक्यांची पाठी बाजूला ठेवली आणि हा जो आहे ना तो हात आहे ना त्या गबाडमध्ये घातला. म्हणजे त्या बघुण्याच्या त्या पाण्यामध्ये असं ते घातलं ना सगळं मटेरियल आणि अशी ढवळायला लागली. ढवळता 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 पांढरा पांढरा शुभ्र भात वरती यायचा, म्हणजे तांदूळ वरती यायचा आणि त्या पाठीमध्ये भरायचा. हाय बघा, अशी ढवळायची ती माय, अशी ढवळायची. आता फुसफुस नाही करणार तर मग कवा करणार? कुत्र्याच्या जन्मात. आता फुसफुस नाही करणार मग काय कुत्र्याच्या जन्मात. ढवळता ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार ही पण ओळी इथं जोडायची. आपणाला वेळ नाही आता. असं ढवळता ढवळता पांढरा शुभ्र भात वरती येतो आणि खडे ती वाढू वाढू खाली जाते बघा. ऐसे संत जगी क्रिया करून तावी ती अंगी. अरे अहमभाव घालवाय वेळ लागत नाही आणि सोम भावावर आरूढ व्हायला अरे सेकंद देखील लागत नाही. एवढी गोष्ट जलद तयार आहे. तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे आम्हाशी. मला बार बार जरी जन्माला यायचा प्रसंग आला तरी आम्ही येणार. हा सुख सोहळा स्वरूपी आहे ज्ञानेश्वर. शेवटचं उदाहरण आता तुम्हाला सांगते. पार पार जरी येण्याचा प्रसंग आला, मातेच्या उदरकोरी पचोनी निष्ठेच्या दाखरी अधोमुख नववासावरी उकरोनी जन्म जन्मनी मरती. असू द्या किती जरी वेदना होत असत्यात पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अमृता गोड नाम तुझे देवा. हा किती घ्यावं किती घ्यावं किती प्यावं किती प्यावं तुम्ही करून बघा. माणसं करत नाही म्हणून मेळ बसत नाही. तुम्ही करून बघा. अमृताईपेक्षा ही जहाल विद्या आहे. शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि माझी बडबड थांबवतो बघा. एकुलती एक लेक, श्रीमंताची लेक बिचारी आणि तिचं लग्न करायचं. मोठा माणूस होता अगदी. कमीत कमी 2-4 एकर जमीन पाहिजे होती त्याला, म्हणजे लेकीच्या लग्नासाठी. एवढा समाज येणार होता तिकडून. मग तो विचार करत बसलाय
आता कमीत कमी 4 एकर रान आणि परवा तेरवाला लग्न आता, आणि एवढं रान कसं सापवायचं? आता शेवटचं उदाहरण आहे बरं का. किती किती चांगला मार्ग आहे हा. तुम्ही ज्यांना नाम आहे ते नामस्मरण करत नाही, बडबड करतात. ज्यांना नाम नाही त्यांचा प्रश्नच येत नाही. चला आता पुढे 4 एकर रान आणि परवा तेरवाला लेकीचं लग्न आणि एवढा समाज येणार तुफान. तर आता काय करावं बाबा? सगळ्याच गोष्टीची घाई झाली. लोक काय म्हणतील? जीवनामध्ये एक चांगला माणूस आला, चांगला माणूस आल्यानं म्हणता, अण्णा तुम्ही ताणतणावामध्ये दिसता. म्हणलं तर लेकीचं लग्न करायचं हो, अचानक जमलंय. ते सोयऱ्या अमेरिकनला असतात, ते म्हणतात 2-3 दिवसात ओळखून घ्या. एवढा समाज येणार आहे आता लग्नाला. मी एवढा मोठा माणूस, जिकडं तिकडं माझी महती गेलेली आहे आणि एकुलती एक मुलगी आहे आणि 4 एकर जमीन. आता साप का व्हायचं? नका काळजी करू अण्णा, अण्णा नका काळजी करू. तसं साप व्हायचं ते मी बघतो. 1 रुपयाला पेटी आणली, 1 रुपयाला 49 काड्या राहू दिल्या. ऐकता काय? 49 काड्या राहू दिल्या. माचीस पेटीमधील एकच काडी काढली आणि कौजरवर घासली, वाऱ्याच्या दिशेने वरच्या बाजूने लावून दिली. सायंकाळपर्यंत वारं आलं. पट सेवा विश्वात्मा भगवान माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज गुरुदेव परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज घोटीकर, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय रामदास शिरदुरारे महाराज घोटीकर या साधू संतांच्या पवित्र चरणी, पंढरीनाथाच्या चरणी, माऊलीच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, पंचक्रोशीतून तालुका जिल्ह्यातून आलेले सर्व माझ्या नामधारकांच्या आया भगिनींच्या पवित्र चरणी, माझे टाळकरी दोस्त मृदंगमने हार्मोनियम वादक विनेकरी सगळ्यांच्या पवित्र चरणी झालेली सेवा वाक्पुष्प म्हणून मी समर्पित करतो. चुकलेलं असेल मला माफ करा, चांगला असेल या गोष्टीचा यूज करा. कल करेसो आज करेसो अब दिन निकल जाएगा, स्वास्थ्य करेगा तब. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये असे प्रमाण आहे, मी तो हा विचार विवेकी शोधावा, विवेकानं जीवन जग, याच देहामध्ये ही गोष्ट साध्य करण्यासारखी आहे. करविली पैसे गेली कटकट, वाकडे कानीट देवदान काही बोलिले विरोधे, मायबाप तुमच्या पुढे सर्गीचे लावे, कोरे मज क्षमा करावी, विधी वाकुडी बोलबाल काची करी तिनं बोल मायबाप. जाता जाता कंटिन्युवात वर्ष व्रत करा, एकादशी म्हणवा हरीची दास तुका म्हणून आज आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार. कधी कधी तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय तडवडा वैष्णवांचा. जाता जाता गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, कंपाळाला गोपीचंदन टिळा, आळंदी पंढरीची वारी, लहान मोठ्याची मर्यादा, गावामध्ये जुटीनं वाघमताडी माडी गांजी आपू पांजिकडे बोंबडे अंडे काही करू नका. जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिवे देत जा. विठ्ठल जय जय. जय जय मंडळी. खूप आनंद झाला. गेल्या कितीतरी वर्षापासून मंडळींची अपेक्षा होती, पण ती काही पूर्ण होत नव्हती. आता आपण कशी पूर्ण काही होत नाही. असो बाबांनी आपल्या जीवनामध्ये 96 कोटी संतांची कास धरली, ती अद्यापही सोडलेली नाही आणि जशी धरलेली आहे तशी तुम्ही पण धरा, अशी साधूंची शिकवण तुम्हाला आपल्याला या 2 तासात सांगितली. आणि जर का आपणही त्यांचा मागोवा घेत गेलो तर आपल्याला सुद्धा कुठे कसंही कुठल्याही प्रकारचं संकट मात्र पडणार नाही. अशी उच्च कोटीची साधना पुन्हा आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि प्राप्त साधनेवर जो जो आरोग्य राहील त्याला कुठल्याही प्रकारचं संकट मात्र त्रास देत नाही. आलं तरी ते मुरमुऱ्याच्या पोत्याने उडून जात असतं.
आणि अशी महानता प्रमाणात आहे आणि ती महानता आपण टिकवावी असा उद्देश बाबांचा आहे. तो आपण सर्वांनी अनुसरावा. एवढ्याने त्यांच्या कीर्तनाचं साफल्य होईल, अन्यथा सफलता नाही. नाही तर नडी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे करू नका. तो तिरकीने सांगितलेला परमार्थ आपल्या घरी उतरवा, अंतकरणामध्ये धारण करा. एवढी आशा बाबांच्या वतीने मी मानतो. आणि बाबांनी एवढ्या लांबून पैठणच्या पलीकडे बाबांचं कार्य होतं कालचं, पण कसं काय 12 वाजता शिबिरी यात मला काही समजत नाही. कारण की बाबांनी म्हटलं होतं रात्री 12ला जरी बसलो तरी मी 4 वाजेपर्यंत येईल, पण 4 न पहिले गेले. आम्ही फोन करा आणि वाढवून येईल तर नाना बाबा म्हणे पाय येईल राहतात. ते दिलीप बाबांच्या गाडीत बाबा बसून आले. मी अचंबित झालो. नंतर 4 वाजता येणारा बाबा 12 वाजता कसं काही घ्या, काही युवन जेवण म्हणतात काय बाबा. असं खूप आनंद आहे. आजचं जे पर्व आहे हे खूप सुंदर असं गेलं. आजच्या पर्वाची काय खुशाली सांगावी, काही वर्णन करण्याजोगे शब्दही मुखात येत नाहीत. आणि ती पावर आहे संतांची. त्या संत पावरने झालेलं कार्य कधीही कमी पडत नाही. आणि अशा पवित्र स्थळी बाबांनी आपलं पदार्पण केलं, तेव्हा आपल्याला आशीर्वचन दिलं. खूप खूप धन्यवाद मानतो. माझा परमात्मा त्यांना उदंड आयुष्य देव आणि अशीच मात्र तुमच्या आपल्याला उपदेशाची पेट त्यांच्याकडून प्राप्त हो. असो, आज आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये आपल्या या धर्म कार्याला ज्या ज्या महात्म्यांनी या ठिकाणी आर्थिक प्रबलता दिली असे महात्मे श्रीमान पंढरीनाथ रामभाऊ पाटील लक्ष्मीनगर या महात्म्यांनी 1001 रुपये या धर्म कार्याला दान दिलेलं आहे. श्रीमान रवींद्र गंगाराम महाजन या महात्म्यांनी 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान किशोर यशवंत पाटील आनंदनगर या महात्म्यांनी 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान जगन बाबा दभोली या महात्म्यांनी 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. रेणुका राजू चव्हाण विजयनगर या ताईसाहेबांनी 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान लक्ष्मण शांताराम सावंत या महात्म्यांनी 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान रवींद्र बाबा धनगर उदना या महात्म्यांनी सुद्धा 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान सुभाष मामाजी उदना यांनी सुद्धा 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान कार्तिक रंगाडे चलथान या महात्म्यांनी 101 रुपयाचं दान दिलेलं आहे. हरिभक्त पारायण मोठे बाबा घनश्यामजी महाराज सूर्यवंशी यांनी 5000 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान राजाराम गोपीचंद धनगर लक्ष्मीनगर या महात्म्यांनी 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान यादवजी या महात्म्यांनी 101 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान कांतीलाल आसाराम पाटील दादासाहेब यांनी सुद्धा 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान मुरलीधर परशुराम पाटील या महात्म्यांनी 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान निंबा चौधरी या महात्म्यांनी 211 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान भगवान रामभाऊ पाटील कावपिंपरीकर दाजी यांनी मात्र 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान हिरामन शालिग्राम पाटील कावपिंपरी या महात्म्यांनी सुद्धा 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान काशीनाथ गोपीचंद पाटील गायत्रीनगरचे दाजी यांनी सुद्धा 2121 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान दीपक सिंग राजपूत लक्ष्मीनगर या महात्म्यांनी सुद्धा 110 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान मधुकर रामदास पाटील भोकरबारी या महात्म्यांनी सुद्धा 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान गुलाबराव भाऊराव पाटील या महात्म्यांनी सुद्धा 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान बटू पोपट पाटील सुरेश किकला या महात्म्यांनी सुद्धा 551 रुपयाचं दान दिलेलं आहे. दीपक मनसाराम बोरशे या महात्म्यांनी 101 रुपयाचं दान दिलेलं आहे. प्रकाश काकाजी उदना या महात्म्यांनी 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान साहेबराव सुखदेव पाटील
सुरेश किकला या महात्म्यांनी सुद्धा 500 रुपयाचं दान दिलेलं आहे. काशीनाथ भाऊराव पाटील लक्ष्मीनगर या महात्म्यांनी सुद्धा 251 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान वासुदेव महारू पाटील या महात्म्यांनी सुद्धा 511 रुपयाचं दान दिलेलं आहे. निलेश गिरासे या महात्म्यांनी लक्ष्मीनगर या महात्म्यांनी 101 रुपये दान दिलेलं आहे. श्रीमान अनिल अर्जुन पाटील या महात्म्यांनी 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान सुरेश तुळशीराम पाटील या महात्म्यांनी सुद्धा 201 आहे. दत्तात्रय मधुकर शिंदे या महात्म्यांनी 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान शत्रुघ्न दशरथ पाटील या महात्म्यांनी 1001 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान भाऊलाल पंडित पाटील यांनी सुद्धा 201 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान सुरेश महारू राजपूत या महात्म्यांनी 251 रुपयाचं दान दिलेलं आहे. श्रीमान विजय महारू पाटील या महात्म्यांनी 211 रुपयाचं दान दिलेलं आहे. आणि श्रीमान महेश रामदास पाटील यांनी सुद्धा 501 रुपयाचं दान दिलेलं आहे. नेरीचे आपल्याला 7 दिवसापासून अविरत चहा पाणी सरपंच चहाचे मालिक श्रीमान रवींद्र सुखलाल बच्चे आपले मामाजींचे चिरंजीव यांनी मात्र या ठिकाणी 7 दिवस अविरत सगळ्या वारकरी मंडळींना साधक महात्म्यांना चहा पाणी दिलेलं आहे. त्यांचं श्रीफळ देऊन बाबाजींच्या हस्ते स्वागत होत आहे. त्या महात्म्यांनी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. काल थोडी विसंगती झाली आणि विसंगती झाल्यामुळे कालचे पंक्तीचे मानकरी श्रीमान शांताराम परशुराम पाटील गुरुजी तसेच श्रीमान घनश्यामजी बाबूराव सूर्यवंशी यांची सुद्धा या ठिकाणी नारळ देऊन श्रीफळ देऊन मात्र मानधन त्या महात्म्यांनी स्वीकृत करायचं आहे. काल विसरलो, माफी मागतो. सगळ्यांना साक्षी ठेवून माफी मागतो. काल विसंगतीमुळे विसरलो. आता मात्र आपला मान घ्यायचा आहे. आजचे तसेच गेल्या कालचे सकाळी नाश्त्याचे मानकरी श्रीमान धनराज विठ्ठल देसले या महात्म्यांकडून संतांना मात्र नाश्त्याची पंगत होती. त्यांनी सुद्धा श्रीफळ घेऊन आपला मान स्वीकृत करायचा आहे. चला, धना बाबा या, घनश्याम बाबा या आणि मास्तर बाबा या. चला फटाफट. तसेच आजचे मानकरी श्रीमान छोटू नानाजी यांनी सुद्धा बाबांच्या हस्ते आपलं श्रीफळ स्वीकृत करायचं आहे. या नानाजी या. आणि आजचे रात्रीचे पंक्तीचे मानकरी श्रीमान तात्याजी मच्छिंद्र आत्माराम पाटील यांनी सुद्धा आपलं श्रीफळ घ्यायचं आहे आणि आपला मान मात्र बाबांच्या हस्ते श्रीफळ घेऊन स्वीकृत करायचं आहे. या या आज आपल्या इथे आलेल्या समस्त महानुभावांचं आत्मउन्नती विश्वशांती अखिल भारतीय गुरुभक्त स्वानर्थ मंडळ चलथान यांच्या वतीने सुरतवरनं, उतरांवरनं, उधण्यावरनं तसेच पंचकृषीतील आलेल्या समस्त